नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या नवीन मालिकावर. ठरलं तर मग ही मालिका आज आपण एक्सप्लेन करणार आहोत. अर्जुन म्हणतो चैतन्य अजून आलाच नाही. मग नंतर चैतन्य तिथून येतो. अर्जुन आणि सायली चैतन्याची वाट पाहत असतात की अर्जुन आणि सायली वाट पाहत असतात चैतन्य कधी येणार. चैतन्य तिथे आलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो हो मी आलोय. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो आश्रमाच्या बाजूला कुठले कुठले डिव्हाइस ऑन होते त्याबद्दल मी तिथे कुठले डिव्हाइस ऑन होते ते चेक करायला मी चैतन्यला पाठवलेलं असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो चैतन्य म्हणतो 13 जानेवारीला जेही डिव्हाइस ॲक्टिव्ह होते आश्रमासमोर ते मी सर्वांची लिस्ट आणलोय असं चैतन्य म्हणतो. आणि अर्जुन त्या लिस्टला बघत असतो. मग चैतन्य म्हणतो दिल थांब के रखो मैंने लाई ऐसी चीज जिससे आप खुश हो जाओगे असं चैतन्य म्हणतो. आणि अर्जुन आणि सायली दोघंही खुश होऊन जातात कारण की ते लिफाफा आणलेले असतं चैतन्याने. दुसरा लिफाफा काढून अर्जुनकडे देतो आणि म्हणतो दुसरा लिफाफाचा दुसरा नंबर. मग हे ऐकताच अर्जुन आणि सायली दोघंही खुश होऊन जातात आणि अरे हे तर साक्षीचाच नंबर आहे. आणि साक्षी म्हणते काय साक्षीचा नंबर. मग हे ऐकताच सगळे स्माईल करतात आणि खुश होऊन जातात कारण की तिथे साक्षीचा ॲक्टिवेट नंबर तिथे दिसलेला असतो. अर्जुन म्हणतो तिच्याकडे 2 फोन होते. एक आश्रमाच्या आत बंद झाला आणि आश्रमाच्या बाहेर, म्हणजे तिने तिच्या पॉकेटमध्ये 2 फोन ठेवलेले असं अर्जुन म्हणतो. अर्जुन म्हणतो बस झाला आता, मी आता या 10 दिवसात कसं मी साक्षीला तोंडावर पाडेल हे तुम्ही बघतच बसा असं अर्जुन म्हणतो आणि सर्व खुश होऊन जातात. मग अर्जुन पुढे येतो आणि ते 3 चॉकलेटमधलं एक चॉकलेट खातो आणि म्हणतो या चॉकलेटचा आज गोडवाच वेगळा आहे आणि हे खूप गोड लागते आज असं अर्जुन म्हणतो. चैतन्य खुश होऊन जातो आणि म्हणतं आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले होते की तिथे साक्षी म्हणते खरंच का अर्जुनला ते पुरावे सापडलेत का की मी तिथे होते आणि 2 मोबाईलचं कळालं का अर्जुनला असं ती म्हणते. मग नंतर दामिनी म्हणते तुला आता मी जेही सांगेल तुला आता कळावंच लागणार आहे. आणि मग नंतर साक्षी म्हणते हो बोला ना काय करायचं. मग नंतर दामिनी म्हणते आता तू सर्व कबूल करून टाक, तू तिथे होते आणि तू सर्व खरं बोलून टाक. आणि हे ऐकताच मैपत जमिनी खालून दिवारच खसकते आणि ते म्हणते काय दामिनी मॅडम तुम्ही काय म्हणताय, असं कसं होईल, असं कसं ती खरं बोलणार आहे. दामिनी म्हणते आता तुला सर्व खरं बोलावंच लागणार आहे आणि खरं बोलल्याशिवाय तुझ्याकडे काय पुरावाच नाही. आणि तू खरं जर बोलली तर मग तिथं तू खोटी ठरशील, पण तू खरं बोलली तर तू तिथं खरी ठरशील. आणि आता जरी तू खोटी ठरली मग तुला जन्मशिक्षा होणार. आणि अर्जुननी समज त्यांनी पुरावे काढले की तिथे 2 फोन होते, तुझे 2 नंबर ॲक्टिवेट होते, तर मग तू खूप मोठ्या संकटात येशील, त्यामधून मीही कुठं तुला वाचू शकणार नाही. मग तर हेच ऐकताच साक्षी आणि महिपत आश्चर्यचकित होऊन जातात. मग साक्षी म्हणते की काय मी काय खरं बोलू का, आत्तापर्यंत मी सर्व खोटं बोलले कोर्टात. मग नंतर दामिनी म्हणते हो तू खोटं बोलले आत्तापर्यंत, पण तुला आता खरं बोलावं लागणार आहे कारण की तू आता खरं नाही बोलली, अर्जुनने पुरावे सिद्ध केले, मग तुला जन्मशिक्षा खोटं होऊ शकते आणि मी तुलाही वाचू शकणार नाही असं ती म्हणते दामिनी. आणि म्हणते तू जरी आत्ता खरं बोलली तर मग तुला फक्त दंड लागणार आहे, अजून काहीच नाही. दंड लागला तर तू तर हमेशाच दंड भरते, पण आता समज तुला शिक्षा झाली तू कधीही सुटू शकणार नाही आणि मीही तुला वाचू शकणार नाही असं ती दामिनी म्हणते. आणि आता मी जे काही बोलते तू ते रिपीट करायचं त्या कोर्टात. आणि हे ऐकताच मैपतच्या जमीनखाली दिवारच खचकून जाते आणि तो म्हणतो काय मॅडम काय म्हणते तुम्ही का अर्जुनकडून पैसे घेतले का असं तुम्ही म्हणताय. मग नंतर तो म्हणतो की मी तुम्हाला जितेही पैसे देईल, जेवढे पैसे मागशाल तेवढे पैसे मी देईल, पण तुम्ही माझ्या मुलीला वाचवा. मग नंतर दामिनी म्हणते हो तुम्ही तर मला पैसे दिलंच पाहिजे, एवढं तुम्ही काय लपवलं आहे माझ्याकडून, एवढं काय डोकं खालं आहे माझं, पण तुम्ही माझ्याकडे एक पैशाची बॅग आणून दिली पाहिजे असं ती दामिनी म्हणते. मग नंतर दामिनी म्हणते तू सर्व खरं म्हणून टाक आणि समज अर्जुनने विचारलं की तू तिथे होते का, मग नंतर तू खरंमध्ये हो म्हणून टाक, अजून काहीही नको म्हणू. अर्जुनने जर समज सिद्ध केलं तर मग आपल्यावर खूप मोठा संकट येऊ शकतो असं ती म्हणते. जेव्हाही अर्जुनने तुला विचारलं तू त्या मधुभाऊच्या अनाथाश्रमामध्ये होते का गेलेले का, तू हो म्हणून टाक. मग नंतर महिपत म्हणतो माझ्या मुलीने 2 वर्ष झालं खोटं बोलले तिथं की ती तिथे नव्हती, ह्यावेळेस तिने खोटं बोललं तर मग ती खोटीच तिथं साजर होईल ना. मग नंतर दामिनी म्हणते मी जे बोलते तू करायचं. मग नंतर आपल्या दुसऱ्या सीनमध्ये दाखवले होते की पूर्णा आजी म्हणते तिथे की पूर्णा आजी प्रिया वगैरे सर्व तिथे उपस्थित असतात. पूर्णा आजी म्हणते मीडियाचे लोक खूप परेशान करत आहेत आणि जेव्हाही मी तिथे गेले मीडियाचे लोक येतात आणि मला खूप त्रास होतो या मीडियाच्या लोकांमुळे. मग नंतर तो म्हणतो की काही नाही गं, त्या दामिनीनेच पाठवलं असेल त्या मीडियाच्या लोकांना
आणि हे फक्त आपल्याला त्रास द्यायबद्दल बोललेलं. आणि मग नंतर सर्व घरचे म्हणतात, "हे कोर्टाचा केस कधी संपेल? मला कधीही कळत नाही. लवकरात लवकर संपला पाहिजे आणि लवकरात लवकर निर्णय आला पाहिजे," असं ती म्हणते. मग नंतर प्रिया म्हणते, "तुम्हाला किती त्रास होत आहे ना या केसबद्दल?" प्रिया म्हणते, "तुम्हाला समजा केस हारलं तर तुम्हाला किती त्रास होणार आहे," असं प्रिया काळजीपोटी म्हणते. मग नंतर तिथे अर्जुन आणि सायली आलेले असतात. अर्जुन म्हणतो प्रिया म्हणते, "मला तर वाटतंय की अर्जुनने हे केस सोडलीच पाहिजे." मग नंतर सायली तिथे येते आणि म्हणते, "असली भीती फक्त ज्याला असते जो केस हारणार असतो. आणि तुला ही भीती आहे कारण की तू केस हारणार आहे आणि दामिनी केस हारणार आहे हे आम्हाला माहीतच आहे." असं सायली म्हणते. मग नंतर सायली म्हणते, "आम्ही खेळ जिंकूनच दाखवणार," असं सायली म्हणते. मग नंतर प्रिया म्हणते, "मी फक्त काळजीपोटी बोलत होते सर्वांची आणि असं माझं काही हेतू नव्हतं की तुम्हालाच काय टार्गेट करावं." मग नंतर सायली म्हणते, "जे केस हारणार आहे ते मला माहीतच आहे." मग नंतर अर्जुन म्हणतो, की "आता तुमची हे केस फक्त 30 तारखेपर्यंत येणार आहे आणि पुढे तुमचा काहीच संबंध नाही राहणार," असं अर्जुन म्हणतो. मग नंतर अर्जुनची आई म्हणते, की आजपर्यंत तुझे केस कुठलेही असं मला वाटले नाही की मी इन्व्हॉल्व होऊ. पण हे केस आपल्या घरापर्यंत आले म्हणून मला थोडं काळजी होते. आणि मग अर्जुन म्हणतो, "काळजी नका घ्यावे. आता फक्त ही केस तुमच्याकडे 30 तारखेपर्यंतच राहणार आहे आणि पुढे ही केस संपणार आहे. आणि आम्हाला माहीतच आहे की कोण जितणार आहे आणि तुम्हालाही माहीत आहे कोण जितणार आहे," असं अर्जुन म्हणतो. मग अर्जुन म्हणतो, "तुम्हाला काही त्रास झाला असेल तर सॉरी आणि आजपासून हे त्रास नाही होणार." मग नंतर पूर्ण आजी म्हणते, की "बघितलंस ना काल कसं पत्रकार लोकं आपल्या अंगावर येत होते." मग नंतर अर्जुन म्हणतो, "हे सर्व दामिनीचा हात आहे आणि दामिनीला माहिती आहे की ती आता केस हारणार आहे. म्हणून दामिनी असं चावट काही ना काही करत आहे आणि दामिनीचंच यात हात आहे मला नक्कीच माहीत आहे कारण की तिला हवं की आपल्याला त्रास व्हावं." आणि अर्जुन म्हणतो, की "आपणच केस जिंकू हे दामिनीला माहीतच आहे." मग नंतर प्रिया हे ऐकून काही बोलत नाही आणि म्हणतं आपल्याला दुसऱ्या सिनेमेत दाखवलं येतं की मग नंतर आपल्याला दुसऱ्या सिनेमेत दाखवलं येतं की अर्जुन, चैतन्य, प्रिया आणि सर्व उपस्थित असतात तिथे. महिपत सर्व उपस्थित असतात. कारण की हा आज कोर्टाचा दिवस राहिलेला असतो. मग नंतर प्रिया म्हणते, की "काय वाटतंय आता काय होणार? आजचा अर्जुनचा कॉन्फिडन्स बघून मला तर भीव वाटते. आता काय होणार आहे? अर्जुन खरंच काय सबूत दाखवणार आहे का?" असं प्रिया त्याला म्हणते. मग नंतर प्रिया म्हणते, की "आज मला माहीत नाही काय होणार आहे. आज आपली चिता जळणार आहे की काय?" असं प्रिया म्हणते. ती नागराजला असं म्हणत असते आणि म्हणते नागराज म्हणतो, "जेव्हापर्यंत आपल्याला दामिनी आहे, तोपर्यंत आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही." आणि मग तर प्रिया खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण की अर्जुनचा जे कॉन्फिडन्स सकाळी दिसलेला असतो तिला, ते पाहून ती खूप चिंतित असते कारण की कधीही काही होऊ शकतं आणि अर्जुन कसा खेळतो ते तिला माहीतच असतो. म्हणून ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते. मग नंतर आपल्याला चैतन्य दाखवलं येतं आणि दामिनी म्हणते महिपतला महिपत म्हणतोय, "अर्जुन काय करतोय? अर्जुन काय फाईलमध्ये बघतोय काय? त्याला काय अजून एक पुरावा सापडला की काय?" असं महिपत म्हणतो. मग नंतर दामिनी म्हणते, "हे काय वेळ आली ते तुमच्यामुळं आले. तुम्ही जे काय सबूत माझ्याशी लपवले, जे काही लपवले माझ्याशी गोष्टी, त्यामुळेच हे वेळ आली माझ्यावर आणि जाऊन बसा. मी बघते आता काय करायचं अर्जुनचं." मग नंतर महिपत म्हणतो, "तुम्ही सांभाळा आता काय होईल." मग नंतर जे काय अर्जुन स्टेटमेंट करणार आहे ना, त्याच्यावर पडदा ठेवायचं काम मी आजपासून केलं आहे आणि मी काय विचार केले, तर मग तुम्ही गप्प बसा असं म्हणून महिपत गप्प बसतो. मग नंतर सर्व तिथे जज येतो आणि सर्व थांबतात आणि मग नंतर आपल्याला दाखवलं येतं की अर्जुन उठतो आणि म्हणतो, "माय लॉर्ड, आजपर्यंत जे ही केस चालू आहे त्यात तुम्हाला माहीतच असेल साक्षीने किती खोटे बोलले आणि किती खरं. म्हणत मी जे आज तुमच्यासमोर आणणार आहे ते ऐकून सर्वच या कोर्टाचा निकाल बदलून जाईल," असं अर्जुन म्हणतो. "हा खून साखरी शिकरेनेच केलाय. मी हे सबूत आणलंय आणि हे आज सिद्धच होणार या कोर्टात," असं अर्जुन म्हणतो. "आणि याचे मी सबूत देऊ शकतो." म्हणून दामिनी लगेच वाटते आणि म्हणते, "ऑब्जेक्शन माय लॉर्ड." आणि म्हणते, की अर्जुनने जे काय बोलायचे ते स्पष्ट बोलावा, कोर्टचा वेळ नको वाया घालावा, असं ती म्हणते. मग नंतर आपल्याला दाखवले येते, की दामिनी म्हणते, "अर्जुन सुभेदार जे काय म्हणते ते स्पष्ट म्हणा, असं तुम्ही टाईम वेस्ट नका करावे आणि माझ्या क्लायंटशी असं काही उत्तर बोलू नये. जे तुम्ही या कोर्टात सिद्धही झालं नाही, तुम्ही ते काय म्हणता?" असं दामिनी अर्जुनला म्हणते. लॉर्ड म्हणतो, "ऑब्जेक्शन." मग नंतर दामिनी म्हणते, की "फक्त अर्जुन सुभेदार माझ्या क्लायंटबद्दल काय ना काय वाईट म्हणतच असतात आणि खोटं बोलते असं वाईट म्हणत असतात आणि साक्षीच्या मनात
अलगच निर्माण करत असतात. मग नंतर सायली बघते, सर्व बघतात आणि रागाने बघत असतात दामिनीकडे. मग नंतर तिथे मधुबा पण उपस्थित असतात. मग दामिनी म्हणते, आजपर्यंत 2 वर्षांनी अर्जुन सुभेदारनी हे काहीच पुरावा दिला नाही की साक्षीच याची गुन्हेगार आहे आणि साक्षीनेच हे खून केलाय. याचा पुरावा अर्जुनने आतापर्यंत काहीच दिला नाही असं दामिनी म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो, माय लॉर्ड, आता मी जे पुरावा सांगेल त्यानेच स्पष्ट होऊन जाईल आणि मी आता सांगतो असं म्हणतो अर्जुन. मग अर्जुन सुभेदार म्हणतो, मला साक्षीशी काय बोलायचं आहे तिला विटनेस बॉक्समध्ये हजर करा. मग नंतर साक्षी विटनेस बॉक्समध्ये येते आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, तुम्ही ते पेंडेंट घातला नाही का? तुमची फॅशन सेन्स खूप चांगली दिसते आणि कमेंट करतो. मग नंतर साक्षी चिंतित होऊन जाते की मागे काय घडलेलं, अर्जुनने काय केलेलं हे तिला आठवतं. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो तुमच्या लॉयरने सांगितलं असेल ना तुम्हाला की ते पेंडेंट काढून ठेवा, नाही तर अर्जुन सुभेदार काय ना काय तुम्हाला प्रश्न विचारेल असं ते म्हणतात. साक्षी खूप चिंतेत झालेली असते. मग नंतर अर्जुन म्हणतो, तुम्ही ते पेंडेंट आज नाही घातलं का? मग अर्जुन म्हणतो, तुम्ही ते पेंडेंट घातलंच नाही का? मग नंतर साक्षी म्हणते, काहीच म्हणत नाही साक्षी आणि बघत असते. मग नंतर दामिनी म्हणते, माय लॉर्ड, हे पहा काय म्हणतायत आणि आत्तापर्यंत काहीही माझ्या क्लायंटवर असं दबाव देऊ नये असं ती म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो हो ठीक आहे, मी आता प्रश्न विचारतो, जे काही प्रश्न विचारेल ते तुम्ही मला उत्तर द्यावे असं अर्जुन साक्षीला म्हणतो. मग नंतर साक्षी हो म्हणते आणि अर्जुन विचारतो की तुम्ही कोर्टाच्या दिवशी जेव्हा खून झालेला तेव्हा तुम्ही त्या मकानमध्ये गेलेला का असं अर्जुन विचारतो. आणि तुम्ही तिथे अनाथाश्रममध्ये गेलेला का त्या दिवशी असं अर्जुन विचारतो. मग नंतर साक्षी अर्जुनकडेच बघत असते आणि काहीच बोलत नाही. मग नंतर अर्जुन बोलतो, हो बोला ना, त्या दिवशी तुम्ही उपस्थित होता का तिथं असं अर्जुन विचारतो. 13 जानेवारी 2023 या तारखेला तुम्ही अनाथाश्रमच्यामध्ये गेलेला का असं अर्जुन म्हणतो आणि ते डेट पण तिथे एक्झिस्ट असते. मग नंतर अर्जुन हे विचारताच साक्षी बघत असते. साक्षी महिपतकडे बघते आणि महिपत इशारा करतो. मग नंतर साक्षीचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो आणि मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही आणि साक्षीला जे काय आधी झालेलं असतं ते सर्व आठवत असतं आणि दामिनी काय म्हणते साक्षीला ते आठवतं. दामिनी म्हणते की तू हो हो म्हणायचं जेव्हाही अर्जुनने बोललं आणि ते सर्व आठवताच मग नंतर साक्षीच्या दिमागात क्लिक होतं की त्याला काय झालेलं आणि तिने काय बोललेलं काय बोलायला आणि दामिनीने काय बोललेलं हो बोलायचं आणि जेव्हाही अर्जुनने बोललं विचारलं तेव्हा तुम्ही हो बोलायचं असं साक्षी आठवत असते. मग नंतर आपल्याला दाखवलं येतं की मग नंतर अर्जुन चुटके वाजून साक्षीला उठवतो आणि म्हणतो, ओ साक्षी उत्तर द्या ना तुम्ही. चला मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो, तुम्ही आश्रमात होता का त्या दिवशी? मग नंतर साक्षी आठवते की काल काय झालेलं हो म्हणायचं, पण साक्षी खूप चिंतित असते की काय म्हणू काय नाही. मग नंतर प्रिया म्हणते नाही म्हण, प्रिया इशारा करून म्हणते नको म्हणू, पण साक्षी विचार करत असते की काल जे म्हणलेलं ते म्हणू की प्रिया म्हणलेलं ते म्हणू आणि दोघं म्हणतात ते कन्फ्यूज असते आणि प्रिया इशारा करते की नको म्हणू. मग नंतर साक्षी खूप कन्फ्यूज असते. सायली म्हणते हे काय करते साक्षी, एवढी का चिंतेत दिसते आणि हिच्या डोक्यावर तर खूप टेन्शन दिसतं असं साक्षी म्हणते. आणि मग नंतर सायली म्हणल्यास मग नंतर साक्षीच्या डोक्यात काही सुचत नाही की काय करावं. अजून प्रश्न विचारत असतो पण साक्षी काहीच उत्तर देत नाही. साक्षी विचार करत असते की काय म्हणू, ती खूप कन्फ्यूज असते की हो म्हणू या ना म्हणू आणि हो बोललो तर काय होईल, ना बोललो तर काय होईल हे तिच्या डोक्यात फिरत असतं. मग मैपत म्हणतो हो बोल, पण प्रिया म्हणते नाही बोल. आणि मग नंतर आपल्याला सीन दाखवले होते की अर्जुन म्हणतो की चला मी अद्वैतवर विचारतो, तुम्ही तिथे होता का आश्रमात, त्या दिवशी गेलेला का तुम्ही आश्रमच्या रूममध्ये? मग हे विचारतात साक्षीला आधीचं आठवत असतं की खुनाच्या दिवशी काय झालेलं तेव्हा मी आत गेलेले. मग नंतर ते खुनाचं सीन दाखवलेलं होतं. मग नंतर आपल्याला दुसऱ्या सीनमध्ये दाखवले होते की साक्षी काहीच बोलत नाही आणि मग नंतर साक्षी जे काय म्हणते ते ऐकता सर्व खुश होऊन जातात. साक्षी म्हणते हो मी तिथे नव्हते गेले अनाथ आश्रममध्ये आणि मी त्या दिवशी तिथे उपस्थितच नव्हती असं ती म्हणते. हे ऐकताच चैतन्य खूप खुश होऊन जातो, साक्षी खुश होते, चैतन्य खुश होतो, मधुभाऊ खुश होऊन जातात, सर्व खुश होऊन जातात की तिने नाही बोललं कारण की याबद्दल खूप मोठा सबूत आलेला असतो. मग नंतर साक्षी खूप खुश होऊन साक्षी हे ऐकताच सायली खूप खुश होऊन जाते आणि प्रिया म्हणते हां बरं झालं नाहीच बोलले, पण हे प्रियाला काय माहिती असतं, काहीच माहीत नसतं. मग नंतर चैतन्य
चैतन्य खूप खुश झालेला असतो. मग दामिनी आश्चर्यचकित असते, मैपत चकित असतो की हे काय म्हणते, मी जे काय म्हणलेलं ते ती म्हणतच नव्हते आणि ती नाही का म्हणते असं ती म्हणते. आणि मग नंतर ती येडं करून काही पण म्हणून जाते. मग नंतर चैतन्य खूप खुश होतो, पण तिथे दुसरे लोक उदास असतात. मग नंतर आपल्या दुसऱ्याची इमेज दाखवलं येतं की साक्षी विचारते अर्जुनला, तुम्ही हेच 2 वर्ष झालं विचारताय, माझं एकच उत्तर आहे ना, तुम्ही किती बार मला हेच प्रश्न विचारताय, तुम्हाला माहीत नाही का तुम्ही 2 वर्ष झालं हेच प्रश्न विचारताय आणि हा प्रश्न विचारून का मला त्रास देताय असं ती म्हणते. मग नंतर अर्जुन म्हणतो, मला फक्त तुमची साक्ष द्यायची होती आणि तुमचा मुद्दा पाडायचा होता. मग नंतर साक्षी म्हणते, नाही माझं हेच उत्तर असणार आहे, 2 वर्षापासून हेच उत्तर आहे की मी तिथे नव्हते गेले. असं हे ऐकताच दामिनी खूप टेन्शनमध्ये आलेले असते, कारण की जे तिला काय बोललेलं असतं ती ते काय बोलतच नाही. आणि मैपत खूप टेन्शनमध्ये आलेला असतो की आता हे काय झालं, आता काय होणार हे आता पुढे आपण बघू. मग अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि अर्जुन म्हणतो, मला तुमचं 1 मिनिट मोबाईल पाहायला मिळेल का? मग तर साक्षी म्हणते, आता माझा मोबाईल बघून तुम्ही काय करणार आहोत? आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, थांबा मी फक्त तुमचे काही पर्सनल फोटो नाही बघणार आहे, फक्त मला तुमचं हँडकॅम बघायचं आहे मोबाईलचा असं म्हणतात. दामिनी म्हणते, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, हे असं काही बोलून कोर्टाचा टाईम वेस्ट ना करावं हे अर्जुन सुभेदारला कळावे. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, हे कोर्टात मी काय जे बोलतोय ते केसबद्दलच आहे. मग नंतर तिथे ती म्हणते की सायली, अर्जुन सगळं काय रिअलमध्ये काय झालं ते काय नाही बोलत, हे फोन का मागतंय, फोनचं काय संबंध आहे या केसबद्दल, दामिनी जे बोलते ते खरं आहे ना, या केसबद्दल त्या साक्षीच्या फोनचं काय संबंध? मग नंतर मैपत हे ऐकताच खूप टेन्शन झालेला असतो. मग नंतर अर्जुन म्हणतो, द्या ना फोन, तुमचं द्या साक्षी, फोन द्या माझ्या हातात असं अर्जुन म्हणतो. मग नंतर लॉर्ड पण म्हणतो, हो द्या. मग नंतर साक्षी काही म्हणतच नाही, साक्षी खूप आश्चर्यचकित होते आणि फोन देते. मग नंतर अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड, आणि फोन अर्जुनच्या हातात आलेला असतो. मग नंतर अर्जुनच्या हातात फोन येतो आणि म्हणतो, हा तर खूप महागडा फोन दिसतोय ना. मग नंतर अर्जुन म्हणतो, मी एक कॉल करू शकतो का या फोनवर असं म्हणतात. सगळे आश्चर्यचकित होऊन जातात आणि अर्जुन म्हणतो कॉल करू का? आणि अर्जुन कॉल करतो. कॉल केल्यास ते रिंग दुसरीकडे जात असते आणि ते कॉल या रिंगवर नसते. मग तर अर्जुन म्हणतो, असं का? मला तर मी तो फोन केला पण रिंग का जात नाही आणि तिथे फोन का लागत नाही आहे, हे फोन का नाही वाजत असं अर्जुन म्हणतो. का साक्षी, का असं विचारतो अर्जुन. मग नंतर साक्षी काय बोलू शकत नाही. मग नंतर अर्जुन म्हणतो, हा तर फोन इथं कोर्टातच वागतोय रिंग, पण या कॉलवर का नाही कॉल येत, ह्या फोनवर कॉल का नाही येत असं म्हणतो. मग दामिनी खूप रागात असते, कारण की मी जे काय बोललेलं असतं ते काय ती बोलतच नाही, दुसरंच ती काय बोलते. आणि मग नंतर अर्जुन म्हणतो, हे तर कॉल लागतच नाही आहे ना तुम्हाला, तुमचा नंबर मी आता डायल केला पण तुमचा नंबर तर लागतच नाही आहे, का हो साक्षी मॅडम, असं का होतं आहे असं म्हणतो. मग नंतर अर्जुन म्हणतो, हो मागे वाजतंय. मग चैतन्याला विचारतो, खोटं वाजतोय चैतन्य? मग चैतन्य म्हणतो, मागे आहे ना फोन, मागे वाजतोय रिंग. मग नंतर अर्जुन तिथे जातो. अर्जुन म्हणतो, सगळ्याला कळून जातं की आता काय होणार आहे. मग नंतर प्रियाला काहीच कळत नाही की काय होतंय. मग नंतर अर्जुन म्हणतो, अरे हा तर फोन मैपतकडे आहे, तुझा फोन मैपतकडे कसं काय आला? आणि ती रिंग मैपतकडे वाचत असते आणि मैपतच्या खिशातून ता फोन निघतो आणि मैपत ते फोन अर्जुनला देतो. अर्जुन म्हणतो, ते फोन मला द्या ना. मग नंतर अर्जुनला तो फोन मिळतो. मग नंतर अर्जुन काहीच म्हणत नाही आणि साक्षी खूप आश्चर्यचकित होऊन जाते की काय होतंय. आणि मग अर्जुन साक्षीला विचारतो, साक्षी हा तुझाच फोन आहे का? साक्षी उत्तर दे असं अर्जुन म्हणतो. साक्षी काहीच म्हणत नाही आणि म्हणतो अर्जुन की उत्तर दे ना साक्षी, हा तुझाच मोबाईल आहे का? आणि मग नंतर ती पण खूप चिंतित असते की जे बोललेलं असतं ते खूप अवघड असतं. आणि मैपत पण खूप रागात आलेला असतो की हे साक्षीने काय केलं आहे. आणि मग तर साक्षी काहीच म्हणत नाही. अर्जुन म्हणतो की हा फोन तुझा आहे का? साक्षी उत्तर दे ना, तुझाच आहे का हा फोन? मग नंतर अर्जुन म्हणतात, साक्षी काहीच म्हणत नाही. साक्षी चूप असते. तर साक्षी काही बोलत नाही म्हणून अर्जुन अजून जोरात आवाज करतो. अर्जुन म्हणतो, हा फोन तुझाच आहे का साक्षी, उत्तर दे. मग नंतर अर्जुन काही बोलताच तर साक्षी काहीच
म्हणत नाही. तेव्हा मग नंतर अर्जुन म्हणतो, हा फोन तुझा आहे का साक्षी, बोल ना, काही का बोलत नाही आहेस, असं मग नंतर म्हणतो. मग नंतर दामिनी खूप रागात असते, कारण की जे काय मी बोललेलं दामिनीने ते काय बोलतच नाही साक्षी. ती तिच्या मनाचं करते म्हणून ती तिथे फसलेली असते. मग नंतर साक्षी काहीच म्हणत नाही. साक्षीला आठवत असतं आधीचं की काय काय झालं. पण मग नंतर अर्जुन एकच लत परत म्हणतो की तू सांग ना, तुझंच आहे का हा फोन. मग नंतर हे प्रोमो इथं संपलेला असतो एपिसोड. मग नंतर आपल्याला एक प्रोमो दाखवला येतो, तिथं तो न्यूज बघत असतो तेव्हा तिथं अर्जुन साक्षी येतात. मग नंतर असंच मालिका पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, आणि पुढे पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आम्हाला.